तर अशोक चव्हाण गेल्यानं काँग्रेसची ताकद कमी झाली नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात घालवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात असल्याची टीका देखील यावेळेला करण्यात आली आहे। बाळासाहेब थोरातांनी धनंजय मुंडेंवरती ही टीका केलेली आहे। जागांवरती महाविकास आघाडीचा किती जागांवरती विजय होईल असं मला नाही, पूर्ण विदर्भामध्येच काँग्रेसची लाट आहे, महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची लाट आम्हाला दिसते आहे। जनता पूर्णपणे नाराज आहे भारतीय जनता पक्षावर, पंतप्रधान मोदींवर, त्यांच्या खोट्या वक्तव्यांवर। अशोकराव चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसला फटका बसेल अशी एक चर्चा जी राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता तुम्ही विश्वास व्यक्त करता की ही जागा जिंकतील। अशोकराव चव्हाण का गेले हे सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे त्यांचं जाणं, आणि त्यांनी गेल्यानं काँग्रेसची ताकद घटली आणि त्यांची वाढली असं तर काही घडलेलं दिसत नाही। आणि असं असतं तर एवढं स्वतः पंतप्रधान मोदी आणि स्वतः अमित शहा, नड्डाजी हे सगळे येता पूर्णपणे नांदेडमध्ये भाषण करतायत, एवढी गरज काय भासायची? एवढा मोठा नेता आलाय ना तुमच्याकडे। शरद पवारांनी केल्याचे संस्कार आणि आम्ही जर केले तर ती गद्दारी अशी कशी काय, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। धनंजय मुंडे आता थेट बोलतात। आता पहा की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर बोलावं यांनी, हे योग्यच नाही, बिलकुल योग्य नाही। की ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, अनेक पदं मिळाले, त्यांना कुठंतरी आता त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न, त्यांचा केविलवाना प्रयत्न हा आहे। शरदचंद्र पवार साहेब आहेत, त्यांचं महत्त्व असं कुणी काही बोलल्यानं कमी होणार नाही। ते त्यांनी पहिल्यापासून आपला पुरोगामी विचार आहे तर जपण्याचंच काम केलेलं आहे, आणि ते कुठेही बसले असले समजा तरी तो पुरोगामी विचाराच्याच त्यांनी मांडणी केली असेल याची खात्री आम्हाला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित केसरस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकोले।